नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटी बाय गोपाल सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, नुकताच पेपर झालेला आहे। पॉलिटीचा पेपर आपल्याला इजी पाहायला मिळतो। एक दोन क्वेश्चन वगळले तर काय म्हणू आपण, सर्वच पेपर हा आपण जे यूट्यूबवर लेक्चर घेतले असेल, त्यानंतर आपली बूस्टर नावाची टेस्ट सिरीज होती त्यामधून आणि वन डे रिव्हिजन बॅचमधून सुद्धा पाहायला मिळतात। तसेच पंचायत राजवर आपण यूट्यूबवर जे लेक्चर घेतलेले आहे, 2 लेक्चर घेतले आणि त्यामधील क्वेश्चन आपल्याला दोन्हीच्या दोन्ही आपल्या व्हिडिओमधले आलेले आहे मित्रांनो। ठीक आहे, आपण आज आपल्याला आता क्वेश्चन पाहण्याची काय आहे तर उत्सुकता आहे। एक्सप्लेनेशनपेक्षा कोणते आन्सर असेल आपण बघू। भारतीय संविधानातील अनुच्छेद डॅश मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा केलेली आहे। बघा मित्रांनो, तसे 15 क्वेश्चन आलेले आहे, परंतु हा क्वेश्चन इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा जातो आणि पॉलिटी मध्ये सुद्धा येतो। तर काय 16 क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतात राज्य व्यवस्थेवर। तर आपल्याला माहित आहे अर्थसंकल्प विचारलेला आहे। अर्थसंकल्प 112 अनुच्छेद असेल, त्यानंतर 13 मध्ये काय तर चर्चा केली जाते, 14 मध्ये काय असतात तर विनियोजन बिल म्हणतो आपण, परत 120 भाषेविषयी आहे। सर्व आर्टिकल काय तर आपल्याला रिपीट झालेली आहे। 16 काय असेल तर लेखानुदान विषयी आहे, म्हणून आन्सर क्रमांक काय तर आन्सर क्रमांक 1 पाहायला मिळतो आपल्याला। परत भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे। मित्रांनो, हा क्वेश्चन काय म्हणू तर एकदम इजी आहे। आता बघा, आर्टिकल 22 आपल्याला माहित आहे मूलभूत हक्काविषयी आहे, बरोबर का। त्यानंतर 25 सुद्धा मूलभूत हक्काविषयी, 22 स्थानबद्धता म्हणतो आपण, त्यानंतर 25 धर्म स्वातंत्र्याबद्दल, तर ही आहे का तर बिलकुल नाही। 168 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, काय पाहायला मिळत असेल तर राज्य विधानमंडळाची जडणघडण। 169 मध्ये 70 मध्ये हे सर्व आपण डिस्कस केलेले आहे। 380 मध्ये काय पाहायला मिळतात तर तात्पुरती काय म्हणू आपण, सभापती उपसभापती असेल ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। जी 16 आर्टिकल आपण लागू केली होती, कधी लागू केली असेल 26 नोव्हेंबर 1949, ही त्या रिलेटेड आहे। ठीक आहे, राज्याच्या महाधिवक्त्यांची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला, हे वारंवार आपण घेतलेलं सुद्धा आहे। परत महाधिवक्ता असेल, महान्यायवादी असेल, यावर काय तर वारंवार क्वेश्चन विचारतात। तर बघा मित्रांनो, यांचं आन्सर काय येणार तर राज्यपाल करत असतात। आता महाधिवक्त्यांची आपल्याला कलम सुद्धा यामध्ये माहित पाहिजे, 165 वगैरे पगार भत्ते यावर सुद्धा काय तर क्वेश्चन विचारले जातात। खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे, हे वारंवार तुम्हाला सांगितलं होतं किंवा अशा प्रकारचा क्वेश्चन फ्रेम होईल। टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा सांगितलं, वन डे मध्ये सुद्धा आपण सांगितलेलं आहे। पुन्हा ट्रिक सुद्धा तुम्हाला दिलेली आहे, तू MBA कर, कुठे कर तर विधान परिषदेमध्ये। द्विगृही म्हणजे काय तर विधानसभा आणि काय असेल विधान परिषद असेल। तर मग किती राज्य आहे अशी तर आपल्याला 6 राज्य पाहायला मिळतात। तू MBA कर, कुठे कर तर विधान परिषदेमध्ये। मग काय असेल तेलंगणा असेल, त्यानंतर काय असेल आंध्र प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल। तर ऑप्शन क्रमांक काय तर आपल्याला 4, आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि काय उत्तर प्रदेश। ठीक आहे, हा रिपीटेड एरिया आहे, वारंवार क्वेश्चन विचारले जातात। हे आपण सगळीकडे मित्रांनो घेतलेले आहे। ठीक आहे, यूट्यूबवर सुद्धा आपण हा क्वेश्चन घेतलेला आहे। भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपांची तरतुदी। तर आता हा क्वेश्चन सुद्धा इजी आहे, आपल्याला माहितच आहे। अनुसूची 4 मध्ये पाहायला मिळतात, अनुसूची 1 मध्ये नाव वगैरे, त्यानंतर 3ऱ्या अनुसूचीमध्ये आपल्याला शब्द वगैरे पाहायला मिळतात। आज एक्सप्लेनेशन पेक्षा काय तर आन्सर बघू आपण। ठीक आहे, कोणत्या घटना दुरुस्तीने ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झाला, तर कोणती घटना दुरुस्ती असेल तर 73वी घटना दुरुस्ती। 73वी घटना दुरुस्ती 1992 म्हणून। आर्टिकल सुद्धा आपण याची घेतलेली आहे। ग्रामसभेविषयी खूप डिटेल्स आपण बघितलेला आहे। 61वी घटना दुरुस्ती आपल्याला पाहायला मिळतात, काय तर मतदारांचे वय हे 21 वरून किती वर्ष केले असेल तर 18 वर्ष केलेले आहे। भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे। स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एकसदनी होती। तर मित्रांनो, हे सुद्धा विधान बरोबर आहे। तात्पुरती संसदेचा दर्जा कधी देण्यात आला असेल तर आपल्याला माहीतच आहे, जे शेवटचं अधिवेशन होतं हे त्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। थोडं लॉजिकली बेस्ड क्वेश्चन आहे, तर हे विधान काय असेल बरोबर आहे। तसंच आपल्याला राज्यसभेची सुद्धा जर स्थापना माहीत असेल तरी हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो। ठीक आहे, परत राज्यसभा सदनाचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्याप्रमाणे आहे, तर दोन्ही विधाने काय आहे तर बरोबर आहे।
मित्रांनो, जवळपास आपण ॲक्युरेसी म्हणजे काय तर क्वेश्चन सर्वच बरोबर देण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु एखादा क्वेश्चन इकडे तिकडे आयोगाच्या ॲन्सर कीनं झाला असेल तर ठीक आहे. घटनेतील अनुच्छेद 154 यामध्ये सुद्धा आपण काय तर खूप वेळेस हा क्वेश्चन घेतलेला आहे. कार्यकारी अधिकार म्हणतो आपण. कोणाचे कार्यकारी अधिकार असेल तर राज्यपालांचे कार्यकारी अधिकार. कंपॅरिझनमध्ये सुद्धा तुम्हाला हा क्वेश्चन म्हणजे हा एरिया बघितला होता आपण. कार्यकारी अधिकार कशा प्रकारे लक्षात ठेवायचे, मग मंत्रिमंडळाचे असो की राज्यपालांचे असो, तिकडे राष्ट्रपतीचे असो की केंद्रीय मंत्रिमंडळांचे असो. परत बघा, जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती कोण करत असतात तर राज्यांचे राज्यपाल करत असतात. हे सुद्धा काय तर लक्षात ठेवायचं. घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय अभिलेखवर खूप वेळेस क्वेश्चन विचारतात. ही ट्रिक सुद्धा जवळपास आम्ही बघितलेली आहे. तर काय असेल आर्टिकल 215 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मुन्शी अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहे तर मित्रांनो, हे मुन्शी अय्यंगार सूत्र हे कशा रिलेटेड असेल, फॉर्म्युला सुद्धा म्हटलं जातं. तर हे भाषा समस्या याबद्दल होते. यावर बऱ्याच काय म्हणू आपण हिंदी भाषेविषयी आणि इंग्लिश भाषेविषयी बऱ्यापैकी चर्चा झालेली होती. तर भाषेच्या रिलेटेड आपल्याला मुन्शी अय्यंगार सूत्र पाहायला मिळतात. परत बघा, भारतीय संविधानात खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद. हे वारंवार विचारतात. आपल्याला राज्यसेवेला सुद्धा विचारलेले आहे की निर्वाचन आयोग आर्टिकल कितीमध्ये पाहायला मिळतात. तर आर्टिकल आपल्याला माहीतच आहे 324 ते 329 मध्ये काय तर निर्वाचन आयोग आपल्याला पाहायला मिळतात. ही आर्टिकल सुद्धा आपल्याला माहीत आहे. 256, 268 घटना दुरुस्ती वगैरे हे आर्टिकल काय तर रिपीट झालेली आहे. भारतातील पहिल्या मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहे तर V.S. रमादेवी आपल्याला पाहायला मिळतात. 9व्या काय होत्या त्या तर मुख्य निर्वाचन आयुक्त होत्या. एकमेव काय म्हणू आपण महिला. परत बघा, राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राजशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यस्तर गाव इत्यादी शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. तर आपल्याला माहीतच आहे आर्टिकल 243 मध्ये ह्या गोष्टी पाहायला मिळतात. पंचायत राजवर 2 क्वेश्चन आले. दोन्ही क्वेश्चन कशा प्रकारचे असेल तर एकदम इझी प्रकारचे पाहायला मिळतात मित्रांनो. ठीक आहे. सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये किती भाषा असेल तर 22 भाषा नमूद केलेल्या आहे. बरोबर आहे. सुरुवातीला किती असेल तर 14 भाषा होत्या. त्यापैकी कोकणी आणि नेपाळी या भाषांचा समावेश 92व्या घटना दुरुस्तीने झाला का तर बिलकुल नाही मित्रांनो. तर आपल्याला पाहायलाच मिळतात. बघा, 71वी घटना दुरुस्तीने 3 त्यापैकी कोकणी आणि नेपाळी. परत काय असेल कोकणी, नेपाळी आणि काय मणिपुरी भाषांचा आपल्याला समावेश 71वी घटना दुरुस्ती. 2003 नुसार का तर नाही. हे विधान काय असेल तर चुकीचं असेल. म्हणून कोणती विधाने बरोबर तर फक्त पर्याय अ बरोबर आहे. 21वी घटना दुरुस्ती सिंधी भाषेसाठी झालेली आहे. 71वी आत्ताच बघितली आपण. बघा, 92वी घटना दुरुस्ती बोडो असेल, डोंगरी असेल आणि मैथाली असेल. परत तुम्हाला सांगितलं होतं राजस्थान आणि इंग्रजी भाषा काय 22 भाषांमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेदमध्ये तर आपल्याला माहीतच आहे आर्टिकल 40 मध्ये पाहायला मिळतात. DPSPचा भाग आहे मार्गदर्शक तत्वेमध्ये. 39 वेगळा आर्टिकल आहे. 42 सुद्धा वेगळा आहे, स्त्रियांविषयी आहे. आणि 41 कामाचा, शिक्षणाचा इत्यादी बाबतीत काय सायांचा अधिकार म्हणतो विशिष्ट बाबतीत. हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. त्यामुळं हे आर्टिकल खूप वेळा रिपीट झालेला आहे. तुम्हाला सांगितलं होतं आर्टिकल 40 असेल, 44 असेल, काय करतात तर आयोग वारंवार वन लाईनर सुद्धा क्वेश्चन पाहायला मिळतात. तर ठीक आहे मित्रांनो, बऱ्यापैकी आपण ॲक्युरेसीनुसार ॲन्सर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर भेटूया नंतर. धन्यवाद.